नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पण या दरम्यान आपल्याला काही गोष्टी ज्या निकालानंतर आपल्याला ऐकायला मिळाल्या त्या खरोखरच मला विरोधकांच्या काही गोष्टी ह्या हास्यास्पद वाटल्या। का वाटल्या? आणि त्यांचे जे स्टेटमेंट होते की नरेंद्र मोदी यांना लोकांनी बहुमत दिलेलं नाहीये, नरेंद्र मोदी यांना लोकांनी नाकारलेलं आहे, हे कुठल्या बेसवर कुठल्या पॉइंटवर ते म्हणतायत हे मला अद्याप कळलं नाही। आणि या व्हिडिओमध्ये मी त्याच विषयी चर्चा करणार आहे। नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे। सर्वात आधी आपण हे पाहूया की नरेंद्र मोदी यांना खरोखरच जनतेने नाकारलेले काय, आपण हे पाहूया। बहुमताचा जो आकडा आहे जो आपल्या इथं सत्ता बनवण्यासाठी आपल्या देशामध्ये लागतो तो आहे 272चा। आणि 272चा आकडा हा कुठल्याही राजकीय पक्षाला मिळालेला नाही। म्हणजे भारतीय जनतेने आपला जो कौल तो स्पष्ट कोणालाही दिलेला नाही। मग आता प्रश्न पडतो की मग आता याच्यानंतर आघाडीचं सरकार बनवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि तसंच काही एनडीए मध्ये घडतंय आणि असं काही भारताचा इतिहास असा आहे की असं कधी घडलंच नाही अशा पद्धतीचं आव सुद्धा विरोधक आणतायत। तर पाहूया की आतापर्यंत भारतामध्ये कितीदा अशा पद्धतीत। यासाठी मित्रांनो आपल्याला 1989 पर्यंत जावं लागणार आहे। 1989ला जेव्हा राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसला जागा होत्या 191, 272 जागा नव्हत्या। तेव्हा सुद्धा त्यांनी आघाडीचं सरकार बनवलं। त्यानंतर 1991ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा 232 होत्या। तेव्हा सुद्धा 272 जागा काँग्रेसला मिळालेल्या नव्हत्या। तेव्हा सुद्धा आघाडीचं सरकार होतं। त्या जागा मिळाल्या 161, तेव्हा सुद्धा 272 जागा नव्हत्या। 96 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते। तेव्हा भारतीय जनता पार्टीला आलेल्या जागा आहे 161 होत्या, 272 नव्हत्या। त्यानंतर 1998 आणि 99 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जागा आहे 182 होत्या, 272 नव्हत्या। म्हणजे आपण जर तो इतिहास बघायला गेलं तर कोणालाही 272 जागा तोपर्यंत मिळाल्या नव्हत्या। त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार आलं आणि 2004 मध्ये काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या 145, 272 मिळाल्या नव्हत्या। त्यानंतर 2009च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा ह्या 206 होत्या, 272 नव्हत्या। 2004 आणि 2009 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते। त्यानंतर आला तो नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि ते झाले 2014 मध्ये। तर 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या त्या होत्या 282। म्हणजे 1989 पासून ते 2014 पर्यंत कुठल्याही पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं। ते मिळालं 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना। त्याच्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या। 2019च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि बीजेपीला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या हो गया 303 जागा। म्हणजे त्यावेळेला सुद्धा दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांना बहुमत होतं। 2024ला मात्र नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळालं नाहीये। त्यांच्या जागा आल्या 240 आणि तो भारतीय जनता पार्टी आजही सर्वात मोठा जागेच्या हिशोबाने पक्ष आहे। आता याच्यामध्ये आपण एक छोटीशी तुलना करू। एकीकडे आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 10 वर्ष धरू आणि एकीकडे नरेंद्र मोदी यांचे 10 वर्ष धरू। या 10 वर्षामध्ये घडलं काय ते आपण बघू। 10 वर्षानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार होतं। 10 वर्षानंतर निवडणुका झाल्या, त्यामध्ये 206 जागावरून काँग्रेस सरळ 44 जागेवर आली। 44 त्यांच्या जागा कमीत किती झाल्या? 79% जागा कमी झाल्या। 206 वरून सरळ 44 वर काँग्रेस 2014च्या निवडणुकीमध्ये आली। तर त्याच्याशी आपण तुलना जर करायची तर नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षानंतर किती जागा कमी झाल्या हे पाहावं लागेल। तर 2014चा नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ त्याच्यामध्ये 282 जागा होत्या आणि आता 2024 मध्ये 240 जागा आलेल्या आहेत। 282, 240 म्हणजे 21% जागा एवढ्या नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा 10 वर्षानंतर कमी झालेल्या आहेत। आता मतदानाची टक्केवारी बघूया। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षामध्ये जे मतदानाची टक्केवारी ती 9% कमी झाली आणि तीच 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांची कमी झालेली मतदानाची टक्केवारी ती 1.2%। एवढंच मताची टक्केवारी ही कमी झाली। दुसरीकडे संजय राऊत सरळ येऊन म्हणतायत काय की बाबा नरेंद्र मोदी सरकारला बहुमत नाही, त्यांना शपथ घ्यायचा कुठला अधिकार नाहीये। 1989 पासून कुठल्याही सरकारला स्पष्ट बहुमत नव्हतं, ती किमया करून दाखवली ती नरेंद्र मोदी यांनी।
282 जागा आणल्या आणि अशा पद्धतीचे सरकार आपण आतापर्यंत चालवलंय. काँग्रेसनेही चालवले, त्याच्यानंतर जनता दलाने चालवले आणि आज भारतीय जनता पक्ष चालवते. त्यामुळं एक लक्षात घ्या, मी जे टायटल दिलं की 35% पोरग 90% मुलाला समजून चिडवतोय, तर खरोखरच हे आपण स्वतः विचार करा की खरंच नरेंद्र भाई मोदी यांना जे बहुमत मिळालं ते मिळालं की नाही हे आपण ठरवा, प्रेक्षकांनी ठरवायचंय. आणि त्यांना जो कौल दिलाय त्या कौलाचा आपण सर्वांनी मान ठेवला पाहिजे. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की जनता कुठं ना कुठं नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि आज त्यांचा शपथविधी सुद्धा आहे. तरी आपण हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले काही प्रश्न असतील तर विचारा. आणि ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.